नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. बेंगलोरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. बेंगलोरमध्ये महालक्ष्मी नावाची महिला राहत होती. तिचे लग्न 3 वर्षापूर्वी झालेले होते. काही कारणास्तव पतीसोबत अनबन झाल्यामुळे ती वेगळी राहत असे. परंतु तिची सोडचिठ्ठी झाली नव्हती. तिचे कपड्याचे दुकान होते. ती कपड्याच्या दुकानामध्ये काम करायची. कपड्याच्या दुकानात मुक्ती रंजन या तरुणासोबत तिची ओळख झाली. नंतर त्यांची घट्ट मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि हळूहळू शारीरिक संबंधसुद्धा सुरू झाले. काही दिवसांनी कपड्याच्या दुकानात दोघंही सोबत काम करू लागले. मुक्तिरंजन हा लक्ष्मीच्या फ्लॅटवर अधूनमधून जायचा. अशातच मुक्तिरंजन हा महालक्ष्मीच्या फ्लॅटवर भेटायला गेला. दिवस 6 फेब्रुवारी, रात्रीची वेळ होती. मुक्तिरंजन आणि महालक्ष्मीचे जोरदार भांडण झाले. यामुळे मुक्तिरंजनचा राग अनावर झाला. रागाच्या भरात त्याने लोखंडी हातोड्याने महालक्ष्मीच्या डोक्यावर वार केले. तिचा मृत्यू झाला. पोलिसांच्या भीतीने तिच्या बॉडीचे 50 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये लपवून ठेवले.